नेमकं पाहायचं असेल तर कोणाही खंडाळ्यात यावं, तिथं विचारावं काहून जात नाही म्हणून. हे डोळेच काढले, ते डोळे त्याला चिटकवलेले, त्या देवाला चिटकवलेले. सगळं साहित्य विकत घेतलं. पहिला स्टार्टिंगला सोंडी म्हणून गावात होत्या, सोंडीला गेलो. सुरुवातीचा सोंडीला गेलो, ते हिरकणी आणली काच कापायला. पण ती बराबर त्या दिवशी हात साफ नव्हता ना, 2-3 काच येरीच गेली. ते म्हणजे तुम्ही कोण? कोण म्हणल्यावर माझ्या ध्यानात आलं बुवा जातून विचारायला. बौद्ध समाजाचा ते म्हणाले तुम्ही लबाडी असता का? लबाडी म्हणलं बा, लबाडी काय भानगड असती. आता लबाडी म्हणजे आपल्याला काय वाटतं, लबाडी म्हणजे खोटं बोलणं. पण ते 9 लबाडी असतात, ते कापूस दाबायला गाठ बनवतात. ते त्याला जास्त तणकटात तणनाशक आहे, पेरायचं काम नाही, ट्रॅक्टरनं. माणसावर कामच नाही. बरोबर. शेतीत काय करायचं? बैल कोणा ठेवले? तो बैलच नाही राहिले, बैल नाही. पुस्तक वाचायचं झालंय उलास. आता मोबाईल याच्यामुळे काही तेवढी. मग तुम्ही वाचला क्षुद्रपूर्वी कोण होते ते पुस्तक, भगवान बुद्धांच्या धम्म, हे तर जवळजवळ बरेच दिवस वाचलेलं आहे. ग्रंथच चालू होता आमच्या गावात. बरं, आता जेव्हा तुम्ही शाळेत वगैरे होते, मग तेव्हा जयंती वगैरे व्हायची? बाबासाहेब जयंती कशी निघायची? हा, जयंती व्हायची. कशी असायची जयंती? त्यावेळेस काय जयंती निघायची, आपले माणसं पट्टी गिट्टी करायची, जयंती निघायची. पण त्या जयंतीला भीती वाटायची, लोक काय अडवतील का, कुठं काय म्हणतील का, कोणी गोटा हाणेल का कोणी, ही भीती वाटायची. म्हणजे याच्या अगोदर गोटे गिटे हाणले होते? हा, गोटे हाणायचे नाही. इकडून जे कट्टर माणसं होते का, त्या दारात गेलं का ते कवड लावून घ्यायचे. जयंती पाहायची नाही, कवड लावून घ्यायचं. ते त्याच्या बाया पण बाहेर नाही गेली, त्या बाया पण पाहायच्या नाही जयंती. आम्हाला कळतंय नाही. मग तुम्ही वर्गणी वगैरे कशी असायची, म्हणजे किती रुपये असायचे? वर्गणी कमी त्यावेळेस. वर्गणी म्हणजे माल द्यायचा, तांदूळ द्यायचे. पंगत जर असली का आपला माल द्यायचा, तांदूळ द्यायचे. ते काय बँड साठीच फक्त पट्टी घ्यायची. बँड करायची? बँड साठीच फक्त बँडवाल्याला पैसे द्यायचे. मिरवणूक कशात निघायची? मिरवणूक आमची या गावामध्ये तिथे गाडी जात नाही. गाडी काहून जात नाही ते प्रतापगिरीच्या मंदिरापासून गाडी नेतच नाहीत लोक. बैलगाडीत मिरवणूक नाही, बैलगाडी न्यायचीच नाही. फक्त ते खुर्ची, त्या खुर्चीमध्ये आपला फोटो ठेवायचा, त्यात रुमाल टाकायचा, रुमालावर फोटो ठेवायचा, त्याला हार टाकायचा, आणि ते पुढं बँड आणि ते डोक्यावर घेऊन तशी जयंती निघायची. तशी निघायची? हा. मग बैलगाडीत काऊन नाही? बैलगाडी त्या आमच्या गावाची एक रीत अशी की ते तुम्ही जर बैलगाडी नेली तर ते माणूस वाचत नाही. बैलगाडीवाला मरते आणि ते माणूसही मरते, अशी एक श्रद्धा होती आमच्या गावात. आताही जात नाही बैलगाडी. आता लोक ती अंधश्रद्धा? आता पण जात नाही बैलगाडी. आता जयंती कशी होती? आता तशीच बैलगाडी नाही. आता बैलगाडी नाही, ऑटो नाही, गाडी नाही, काहीच नाही. आपल्याला जर न्यायचं ते हे लोटगाडा राहते, तिच्यावर ठेवायचा फोटो, बँडवाली होते समोर, बेजिंग पार्टी, आता सगळी व्यवस्था. फक्त गाडी नाही, ती बैलगाडी नाही, वाहन नाही. आता न्यायला जमत नाही का? ती अंधश्रद्धा अजूनही पाळायला लागली? अंधश्रद्धा उजूकही पाळायलेत ना. तसं काही कोणी मरत नाही, काय नाही. पण नेमकं ती उजूक कोणी हिंमत करत नाही ना, किंवा इथून नेलं की आपल्याला काय होईल या भावना आज रोजी आता ती प्रथा चालू आहे. आता तुम्हाला वाटत नाही का हे चुकीचं आहे म्हणून? 100% वाटतं चुकीचं आहे. तुमच्या गावातल्या लोकांनी असं काऊन नाही विचार केला की नाही आता आपण ऑटोत काढू यावर्षी? आम्ही सांगितलं त्याला, काय घोर नाही म्हणलं, आपण मेलं एखादं काय पाहून घेऊ, पाहू ना काय फरक पडायला. तरी लोक हिंमत करत नाही. म्हणजे मरायच्या भीतीनं जो आपल्याला मारत आहे. म्हणजे 30 वर्षापासून अजूनही आता सध्याची कंडिशन 2026 आहे ना, 2026 मध्ये ती अंधश्रद्धा आताही कायम आहे. वाटल्यास पाहायचं असलं खंडाळ्यात तुम्ही कोणाला विचारायचं बाबा इथून बैलगाडी नेतात का, आताही नेत नाही. मग डोक्यावरच ते समजा, किंवा लोटगाड्यावर? लोटगाड्यावर. आणि मग पूर्ण गावात चक्कर मारायची? हो. बँड घेऊन बाकी सगळी व्यवस्था, फक्त वाहन नाही. बरं, आपणच नाही, ती लोक पण नेत नाहीत ना. ती म्हणजे त्यांची जयंती असली ते पण नाही. म्हणजे गावात कोणाची जयंती असो वाहन नाहीच? वाहन नाही. कोणाची जयंती असली तर वाहन नेत नाही.
नाही मग गावात जायला वाहन रस्ता नाही बरोबर का वाहन नाही नाही, रोड आहे ना, रोड आहे ना. रोड आहे. रोड इथून तिथून आपण जर इकडून जरी निघलो शाळेकडून पूर्ण रोड. त्या पण ज्यानं वाहन नेलं ते मेला होता का माणूस आहे का तसं? सांगतात असं, आपल्या देखत नाही मेला. हा आपल्या देखत नाही मेला, लोक सांगतात, जुने सांगत होते. हा ते मेलेलाही पाहिला नाही आणि ते मेला का नाही हे खरं का खोटं हे पण माहित नाही आपल्याला. पण म्हणतात बाबा ते माणूस एकाने म्हणजे त्यावेळेस खळे होते. हा बैलगाडीत माल आणायचा. हम्म, तो राजपूत होता, ठाकूर. हम्म, तर त्याचं घर एकदम लांब होतं. हा, आणि तिथून ते म्हणे इथून आपल्या पाठीवर कसं काय न्यावं हम्म. पाहतो म्हणे. नेली त्यानं, ते पोतडं नेलं, तो मेला म्हणतात, आम्ही पाहिला नाही. तो मेला का एरबी मारीन मेला का देवानं मारला त्याचं त्याला माहिती. पण आता गावात एवढे मोठे शिकलेले माणसं आता तुमच्या गावात असतील ना बरेच आपले की शिक्षक झालेले, काय हो, वकील झालेले, तुम्ही काय शिक- पोलीस झालेले. तुम्ही मग त्यांनी बी या गोष्टीत पुढाकार घेतला नाही का? तुम्ही शिकलेले म्हणाले, मी का म्हणतो डॉक्टर झालेत, हा MBBS डॉक्टर झालेत, तरी ते हिंमत करत नाहीत त्या अंधश्रद्धेच्या विरोधात जायची. आत्ताही आजची कंडिशन सत्य कंडिशन आहे, याच्यात खोटं काही नाही. नेमकं पाहायचं असेल तर कोणाही खंडाला द्यावं, तिथं विचारावं. काहून जात नाही म्हणून हे विचारायचं सांगतात खुदच लोक. मग यावर्षी तरी होईल का बदल, काय वाटते का नाही होणार? अहो, आम्ही बदल करायच्या मागं, पण ते आमच्या मागं लोक विरोध करतात ना. आम्हाला तर वाटतं हे काय होत नाही, मरत नाही, आम्ही पुढे होतो. हा आम्ही त्या वाहनात आम्ही बसतो. हा पण बाकी माणसं तयार होत नाहीत, आपली पण तयार होत नाहीत. म्हणजे आपलेच माणसं म्हणा हा, ना. आपली तयार होत नाहीत. काल विरोध करायला जाऊ द्या, जे प्रथा चालू आहे, चालू द्या असं म्हणतात. जयंती केव्हा असते आपली? 14 एप्रिल 14 एकच एप्रिल. तारीख, मागं पुढे नाही. 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिल त्याच दिवशी. मग बाहेर खेड्यापाड्याची माणसं येतात जयंतीला? आता आपापल्या गावात जयंती असल्यावरती कशी हा 14 एप्रिलला त्याच्या गावात राहतील, हा. आणि ज्या गावात नाही ते येतात. समजा कोणा 15 तारखेला असते, कोणाची 20ला राहते, ते येतात. बरं. मग तेव्हा जुन्या टायमाला काय भजन गिजन व्हायचे का? भजन हा, पार्ट्या? भजन नंबर 1 भजन व्हायचे. भजन, ते भजन पार्टी ऐकायची. हा. भजन अशी भजन व्हायचे का नाही हम्म. की भजने जोरायचे पुन्हा राहायचे. हम्म. आमच्या गावामध्ये झिंगाजी म्हणून होता, हम्म. झिंगाजी कांबळे, अशी ढोलकी वाजवायला. हम्म. तशी ढोलकी सरासरी आमच्या ऐकण्यात नंबर 1 ढोलकी वाजवायला. आहेत का ते आता? नाही, वारले. त्याच्यानंतर कोणी शिकलंय बी नाही. हा. आता आमच्या गावात भजन पार्टी सरासरी बुडाली. तुम्ही भजन म्हणले का? नाही, नाही. मी ऐकायचो हा. भजन. कुठं पार्टी असली का हा. जाऊन ऐकायचा उल्हास. आणि म्हणायचं म्हणलं की आपल्याला ते शिकवू दिलं नाही, हा. आणि त्याच्यात त्या प्रयत्नही केला नाही आपण. मग जयंतीत दगडफेक झाली का? किती वेळा झाली आता लोक? अहो, जयंती दगडफेक ह्या ठिकाणी नवीनच शिवसेना म्हणजे हे पक्ष आहे ना शिवसेनेचा, जो स्थापन झाला, हा. नवीन झाला त्यावेळेस जिंतूरचा चिडके म्हणून होता. चिडके हा. आमच्या गावात भाषण करायचा. हम्म. त्यावेळेस शिवसेना रुमाल, तांबडा रुमाल राहायचा त्याचा, भगवा रुमाल. हा. तर त्या आमच्या गाववाल्यानं काय केलं, काठीण लोटा त्याचा होता, काठीण लोट्यात इथली जयंती अडवायची. जयंती अडवायला भरपूर गावचे लोक आले, जवळपासचे पूर्णच लोक आले. हा. गावामध्ये सगळा रुमालच रुमाल झाले, तांबडी रुमाल, कुठे पाहत आहोत तांबडा रुमाल हा. या डोक्यात. हा. एवढी आपली पब्लिक कमी. हा. आम्हाला वाटलं बा खरंच आपली जयंती आता अडवतात. हा. अडवल्या जातीच. हा. पब्लिक जास्त झाली, प्रत्येकाजवळ काठ्या. हा. आणि त्या ठिकाणी आम्ही अशोक आंबेडकरला बोलवला. अशोक आंबेडकरला, हा. अशोक आंबेडकर आले, त्याच्या बॉडीगार्ड होते. हा. पण त्यानं काय केलं की जयंती अडवतील म्हणून इंतजाम पोलिसवाल्याने केला की जाळी टाकली. जाळी रोडच्या काठाला जाळी टाकली. हा. कळलं हा. की बटायला सांगितलं बघ, जाळी जर पडली हा. तर आम्ही गोळीबार करतो. बर. हा. मरायचं असेल तर तुम्ही जाळी तोडून आतमध्ये या. जाळी म्हणजे जाळी कशाची? अशी दोरीची का? नाही नाही नाही, जाळ्या होत्या याच्या लोखंडाच्या जाळ्या. बर. कुंपण असं बांधतात तसं? कुंपण आल्या जाळ्या, हा. गेट असते आपल्या कंपनी याचं, हा. हा. तशा जाळ्या टाकल्या. बर. या रोडवर जाळ्या नसतात का, हो. पोलिसवाले टाकतात ना जाळी ती, हो हो समजलं. तशा जाळ्या. नाही त्या म्हणजे पडून नाही दिली. जयंती शेरायला गेली आमची.
पण त्यावेळेस योगायोग झाला की कलगावचे लोक आले जयंती, कलगावचे लोक आले, जयंती झाली, जयंती पार पडली हा. की आपापल्या गावाला जाऊ लागली. हा. पण आमच्या गावामध्ये एक मोठी विहीर म्हणतात, मोठी विहीर, त्याच विहिरीहून रस्ता होता. तर त्याला पाणी नव्हतं भरलेलं पिण्यासाठी. एकूण उन्हाळ्याच्या दिवशी एप्रिल महिना म्हणजे भरपूर ऊन राहते ना, तहान लागली, पाणी प्यायला गेले, त्यानं पाणी पिऊ दिलं नाही. मराठ्याची विहीर होती, त्यानं पाणी नाही पिऊ दिलं. पण ती माणसे आपली जे हाल होती, त्यानं काय केलं की त्या शेतकऱ्याला जाणलं धरून, त्याचं पाणी पिलं ते डबकाडे पाणी विहिरीत फेकून दिलं आणि ते गेले. आता ते गावात येऊन सांगितलं सगळं मराठी पुन्हा त्याला मारायसाठी, तर ते माणसं कलगावच्या शिवारात गेले. मग तुम्हाला त्रास दिला का? नाही ना, ते माणसं कसं झाले की हे मराठी त्याच्या मागे गेले, त्यानं मारायला. आपली बुद्धाची माणसं यायच्या मागं, आमच्या मागं पोलीसवाले. तिकडे लई वातावरण, पण सापडलं कोणीच नाही, ते गेले नाही. त्याच्यानंतर पुन्हा असं झालं का? होतं नाही, डबल नाही झालं. नाही, त्याच्यानंतर नाही, वातावरण त्याच वेळेस चांगलं. आता तर ते माणसं जयंतीत नसतात हो. आता मराठी समाज, मुस्लिम समाज सगळे एकामध्ये, आणि त्याची शिवजयंती असली तरी आपली पोहरं त्यात भाग घेतात, पट्टी पण देतात. आजची कंडिशन आहे. त्यावेळेस वातावरण फार म्हणजे नेमकं कसं की आंबेडकर म्हणलं, बाबासाहेब म्हणलं की ते काय म्हणायचे, बाबासाहेब यायचा, शिवाजी आमचा, ही कंडिशन होती. बाबासाहेब म्हणलं त्याला राग यायचा, शिवाजी म्हणलं की आपल्या माणसाला राग यायचा. आता समजायला शिवाजी महाराज सगळ्याचीच आहेत, ते आता समजायचे. आता बदल झाला. आता बदल झाला. शिवाजी महाराज आज कळाले आणि बाबासाहेब त्याला आज कळाले की बाबासाहेब सगळ्याचे, शिवाजी सगळ्यात. आता समजा सगळं मिळून मिसळून राहते का? हो. आता त्या गोष्टी बऱ्याच कमी झाल्या. आता बऱ्याच म्हणजे जवळजवळ 99% कमी झाले. 1% राहिला, कारण जुनी माणसं आहेत ना द्यायची, ती आहेत तर कायम राहणार, नवीन पोहायला नाही. आता या ठिकाणी एका मंदिरात बी जातात ना, संघच नेतात ते. संघ ते एखाद्या त्याला जायचं देवाला, त्या आपल्या माणसाला नेतात. आपल्या मनात भावना जरी नसली तर जातात आपली माणसं, जाऊ दे म्हणायले. एकदा मी गेलो होतो आमच्या सोबत्या चला म्हणजे आपण जाऊ नरसीला. आता नरसी नामदेवाला गेलो. नरसी नामदेवाला गेलो. पोहरा आम्ही पायीच गेलो. खंडाळून जामठीहून घोट्याहून ना नरसी जवळ आहे. पण जवळ म्हणजे तरी अंतर 10-12 किलोमीटर पडते समजा. नरसी नामदेव तो नरसी नामदेव मधातून आम्हाला 15 किलोमीटर लय झाले. 15 लय झाले. आता जामठी झाले की लागली इकडं जायचं इडोळी झाले की घोटा नरसी. जवळ पडते. आम्ही गेलो होतो नरसीला, मी पण गेलो होतो नरसीला. गेलो ते आपल्याला पाया कसं पडावं हेच माहित नाही. ते येढा मारू लागली ती त्या मंदिराला, येढा मारायचा. मग त्याच्या मग आपणही मारला येढा मारला. 2-3 येडे मारायचे का 5 मारायचे आपल्याला ते माहित नाही. त्याच्या माग चला बा मारल्यावर ते माणसाने त्याला विचारलं तर येडे किती मारतात. कोणी म्हणजे 5 मारायचे, कोणी म्हणजे 7 मारायचे. पण आता ते पाया पडतात, आपण पाया पडतो, पण आपल्या माणूस पाया नाही पडत. सरासरी आम्ही तर पडत नाही भाऊ पाया. हुजू काही मी आता तुम्ही देव मानता का? नाही मानत. देव त्यावेळेस ज्यावेळेस कळत नव्हतं का त्यावेळेस वाटत आहे देवाचं भीती, किंवा देवाचं काय केलं तर काय होतंय. लहान होतं पा, आमच्या घराच्याच माग भवानीचं मंदिर, भवानीचं मंदिर ते दगडाचं होतं. त्याच्यामध्ये काही 90 दिवस करायचे. कोणी डोळा वाहायचं चांदीचा करून. आता एकदा मी गेलो आणि महासोबती होता तातेराव म्हणून, आम्ही दोघ जण गेलो. त्या भवानीचे डोळेच काय, ते डोळे त्याला चिटकवलेले, त्या देवाला चिटकवलेले. त्याला काय म्हणतात शेंदूर, त्या शेंदुराला लावलेली काढले आणले. माय म्हणे बाबा आंधळ होते माणूस, पुन्हा नेऊन लावा.
ते डोळे चांदीचे होते का? चांदीचे पुन्हा नेऊन लावली मग. अच्छा, मग तुम्हाला माहित नव्हतं समजा. हा आपल्याला काय माहिती ते डोळे तर राहतात म्हणून आपल्याला काय कळाले. ते लावलेलं पांढरं चिटकलेलं दिसू लागलं. सगळं तांबरण हेच पांढरं काढून काढलं की काढलं. पुन्हा मग घरी गेलो दाखवलं मायला. माय म्हणे बाप्पा ते डोळे देवाची माणसं आंधळ होते, नेऊन लावली. पुन्हा नेऊन लावली. पण मी आंधळा नाही झालो. लोक म्हणतात आंधळ होतो म्हणून लागले. मला एक दिवस झोप नाही लागली. पण खरंच वाटत आहे बा आपण डोळे काढल्यावर आपल्याला काय होते नाही. तुम्हाला काय वाटते मग आता हे समजा त्या गोष्टी आता बदल झाला आहे, तर मग बाबासाहेबांमुळे समजा हे गोष्टी आपल्याला हे झाल्या. खरी कंडिशन म्हणजे आपल्याला मी काय म्हणतो सगळ्यात देवाहून सगळ्यात मोठा देव म्हणलं तर बाबासाहेब आहेत. का देवच नाही कोणता. कारण कोण्याच देवानं आपलं हे केलं नाही. हेच खरा देव आहे बाबासाहेब. आज जे आपण कंडिशन आपल्या अंगावर कपडे आहेत, आपलं राहणीमान आहे, आपलं खायला भेटते, सगळ्या गोष्टी भेटतात त्या फक्त बाबासाहेब. ते जर नसते तर आजही आपण तिथंच असतो. जसे लोक लांब करत होते तेच लोक आजही आपल्याला लांब करणार होते. बरोबर. हा ते बाबासाहेबांचे उपकार आपण 7 जन्म जरी घेतले, आता जन्म तर नाही भेटत आणि एका जन्मात मिरव डबल तर नाही भेटणार, पण जरी भेटले तरी भेटणार नाही. बरोबर. बाबासाहेब म्हणजे मी तर म्हणतो आपल्याला गौतम बुद्ध बाबासाहेब आपण म्हणतो दोन्ही. मी म्हणतो बाबासाहेब गौतम बुद्ध दाखवला कोण बाबासाहेबांना. हो आपल्याला गौतम बुद्धापेक्षा बाबासाहेब मोठा म्हणतो वाटतं. नाही आपल्यासाठी गौतम बुद्ध सगळ्यात मोठे आहेत. पण आपल्याला त्याचं दर्शन कोणा घडवलंय? बाबासाहेब. म्हणून आपल्याला बाबासाहेब सगळ्यात मोठा देव आहे. देव तर मानतच नाहीत आपल्यात. बरं आता आपण थोडं मागं येऊ. तुमचं लग्न वगैरे झाल्यावर मग तुम्ही काय कामधंदा करायचे? मजुरीशिवाय पर्याय. फक्त आपल्याला पाहायची मजुरीच, दुसरा पर्याय नव्हता. नाही जरी मजुरी करावं धकत नव्हतं. मजुरी म्हणजे काय? मजुरी म्हणजे आपण जायचं कामाला गेल्याच्या नंतर जे दाम भेटते, जे काही माल भेटते त्याला मजुरी म्हणजे दररोज काम करून जे संध्याकाळी काय काम करायचे? काम म्हणजे शेतातच काम, कोणाच्या आवतावर, कोणाचे धसकटे येचायलं, कोणाच्या वावरात मी काय म्हणतो खोडके यायचायलं, दगड यायचायलं, शेतातलीच कामं, दुसरी नाही. मग आता तुम्ही एवढे शिकले, मग नोकरीसाठी प्रयत्न नाही केले? काय नोकरीचे प्रयत्न त्यावेळेस नोकऱ्या लागत होत्या, पण आपल्या अज्ञानामुळे ते फार्मच भरले नाही. एकदा फॉर्म भरला होता, मी सक्सेस झालो होतो, पण आपल्याला नागपूरला पैसेच नव्हते. पत्र पण आलं होतं, पत्र इथून नागपूरला जायचं मग तिकीटच नाही. नागपूरला म्हणजे मुलाखतीसाठी? रेल्वेमध्ये फॉर्म भरला होता, मुलाखतीसाठी बोलवलं होतं, पण जायलाच पैसे नाही. नागपूर काय जवळ नव्हतं, तेवढे पैसे नाही, गेलोच नाही. त्यामुळे मग नाही ते मग त्यानंतर आपल्याला ते फॉर्म भरायचं सोडून दिलं आणि सगळं सोडून दिलं आपण. नाही मी असं ऐकलं होतं की एकदा की तुम्ही ते मग नंतर धंदा सुरू केला होता याचा, ते फोटो फ्रेमचा, त्याच्याबद्दल सांगा. फोटो फ्रेमचा धंदा त्या ठिकाणी धंदा तर एकदम चांगला धंदा आहे जो, आणि त्या धंद्यामध्ये नफाही भरपूर व्हायचा. बरं ते कुठून सुचलं तुम्हाला चालू करायचं? म्हणजे आमच्या गावामध्ये सांबर कांबळे म्हणून ते फोटो फ्रेमचं काम करायचं. मग ते त्याच्यावर भरपूर पैसे यायचे, त्याच्यावर बसून पाहायचं. मग त्यावेळेस विचार केला की आपणही केलं तर आपण काय येणार नाही का. मग त्याच्यावर बसून पाहिलं, मग एकदा माल आणला, काच आणले, ते सगळं साहित्य विकत घेतलं. पहिल्या स्टार्टिंगला सोंडी म्हणून गावात होत्या, सोंडीला गेलो. सुरुवातीचा सोंडीला गेलो, ते हिरकणी आणली काच कापायला, पण ते बराबर त्या दिवशी हात साफ नव्हता ना, 2-3 काच एरीच गेली. कापाय गेलो, तुकडे दुसरीकडेच पडू लागला. त्याच्यानंतर असा ट्रेंड झालो त्याच्यात की असं वाटायचं की याच्यात पैसा भरपूर. एकदा आम्ही गेलो उकळी सुकळीला गेलो. त्या ठिकाणी आपल्याला काय माहिती बुवा, इथं मंदिर आहे, इथं लोकांनी सांगितलं इथं तुम्ही मांडा, तुमचा धंदा जोरात चालतंय. मांडलं बाबा. मांडल्यावर एक माणूस होता, सगळं झालं. त्या संध्याकाळ लोक धंदा केला हो, आणि संध्याकाळी त्या माणसाने विचारलं तुम्ही कोण, म्हणजे कोणत्या जातीचे? नाही जातीचं नाही म्हणलं ते म्हणे तुम्ही कोण.
मग कोण म्हणल्यावर मी ध्यानात आलं बुवा जातो विचारायला. हा. मग त्याला सांगितलं मी जय निवाराव बौद्ध समाजाचा. ते म्हणते सकाळी सांगायचं असतं म्हणे. आता म्हणलं तुम्ही विचारलंच नाही मला कोणी, मी सांगू का? हा. इथं म्हणे मंदिरावर बसता येत नाही म्हणे. हा. ठीक आहे म्हणलं बुवा आपला संध्याकाळ झाली आता धंदा बंद करायचा मला. हा. गोंधळतो दुसरीकडे जातो म्हणलं, मला काय घेणं नाही. हा. पण ते घरी गेलं, ते घरी गेल्यावर त्याचा एक महादेवाचा फोटो होता. हा. घरी गेलं आणि काय ते काढीन करू लागलं कोण त्याला माहिती. फोटो फुटला घेऊ, हा. तो फुटला. मी गुंडाळलं, सगळं दुकान बांधून ठेवायचं. हा. ते फुटका फोटो घेऊन आलं पुन्हा. हा. तेच मला म्हणणारा माणूस. हा. अहो म्हणे एवढा काच टाकून द्यावं. नाही म्हणलं बा आपण बांधून ठेवला, आता काय सोडत नाही. हा. अहो म्हणे बाप्पा आता उद्या हा का? म्हणलं उद्या नाही, उद्या मी नाही म्हणलं, मी चालतो. हा. ते काही प्रयत्न करा म्हणे, किती पैसे घ्या. ठीक आहे म्हणे येतो. खोललं त्या महादेवाच्या फोटोला काच टाकून दिला. हा. फ्रेम देशाल तशी होती, हा. सगळं साहित्य खोललं, काच टाकून दिला. हम्म. ते काच टाकला आणि ते फोटो त्याच्या पुढे मांडला. हम्म. ते त्या फोटोच्या पाया पडले. काच टाकला ना त्या हा. फोटोच्या पाया पडले. काय गेलं इथं बसाय काय भरवलं. हा. दुसऱ्या दिवशी म्हणे बाबा तू बेधडक बस म्हणे, मी म्हणणार नाही, तू कारागीरच म्हणे. तर ते देव जे आहेत ना, हा. म्हणजे आपली काय भावना नाही ते पाया धरून ठोकायची, पण ठोकायचं म्हणल्यावर धरावंच लागते. हा. कोणाची मन दुखवायची आपली भावना नव्हती, हम्म. पण त्याला सांगितलं, हा. सिद्ध करून दिलं. हा. त्याच्या लक्षात आलं नाही एवढा कारागिराला म्हणताय. खुर्दा जर म्हणलं का, हा. चिल्लर हा. या खिशामध्ये खिसा भरून राहायचा, या खिशात लहान लहान लेकरं घरी गेलं का हा. असेच पैसे घ्यायचे जे हातात पडतील ती. हा. पण ते ओझं लय होतं बा काचाचं. हो ना. आता तो ओझं ते बांधायचं काच लय जड आहे. हो, पुन्हा ते फुटू नाही द्यायचे सायकल. नाही ती बांधण्याची स्टाईल. हा. ते जर बांधलं पद्धतशीर तर काच धक्का नाही लागत त्याला. आत्ता बी हा. किती वर्ष तुम्ही ते काम केलं? 5-7 वर्ष. 5-7 वर्ष केलं. 5-7 वर्ष. पूर्ण जत्रा, हम्म. कलगाव जत्रा, त्यानंतर ह्या जत्रा पूर्ण, हा. त्यानंतर खेडे करायचं. खेड्याला मग जायचं. बंद काऊन केलं? बंद म्हणजे ते काय होऊ लागले, ती सायकल आता ताकद कमी झाली हा. आणि ते फिराफिरी त्रास होऊ लागला ना. हा. हा. आता बी तो धंदा चालतोय. हम्म. आता जरी आपण धंदा केला, त्या धंद्यामध्ये प्रॉफिट भरपूर आहे. हा. 450 रुपये मी काय म्हणतो ते काच 20x28 चा काच जर घेतला आम्हाला 20 रुपयाला भेटायला. हा. 20-28 ते यान राहते इंचानं. MM नाही. MM तो काच जर घेतला का. मग त्या फोटोचं मग तुम्ही बंद केलं, मग त्यानंतर काय केलं? स्टिकर जे असतात ना, स्टिकर ते म्हणजे असं की स्टिकर जर आणले हा. तर स्टिकराचं काय ओझही जास्त नाही. हा. मग ते धंदा चालू केला, कारण आपल्याला ओझ होईना ना. स्टिकर म्हणजे काय? काय स्टिकर? स्टिकरच देवाचे स्टिकर. हा. 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 स्टिकर देवाचे गाडीला लावतात ना, हा. हो. त्या स्टिकर बिबला लावतात. मग ते खेड्यानं घेऊन फिरायचे. हा. ते किती ते वर्ष? छत्री, त्या छत्री काय करायची, छत्री अशी उघडी छत्री, आडवी हा. छत्री टाकायची, हा. त्यात ते स्टिकर लावायची, हा. छत्री लावून बसायचं. हो, त्याच्यामध्ये ओझ कमी, हा. पैसे, म्हणजे काहीतरी दिमाग लावून मग आपल्याला ओझ होईना ना. हा. हा. मग ते केलं. त्याच्यात जत्रेवर कुठेतरी बसलं का मग जागा देत नसते, एवढी पब्लिक जमा व्हायची. हा. पाहायसाठी. पायासाठी, घ्यायसाठी. हा. बाकीच्या दुकानदाराला त्रास व्हायचा, तुम्हाला म्हणायचे लांब इकडे मांडवायची. हा. हा. एवढा धंदा चालायचा ते. ते किती वर्ष केलं मग? ते 1-2 वर्ष, ते जास्त दिवस. असं. हा. मग त्यानंतर मग काय केलं? मग त्यानंतर मग हे अशीच इकडं याच्यामध्ये प्रेसमध्ये जाऊ दे बा, याच्यात काय पडलं लय मोठे प्रेस पैसे. म्हणजे याच्यात जिनामध्ये? जिनामध्ये. जिन आहे का तुमच्या गावात? नाही, हा? बाहेर घेऊन जायचं. मुकरदमी आता जामठीचा. हा. म्हणा चला राव लय पैसे येतात, चला म्हणलं. मग आम्ही जायचो. आदिलाबादला गेलो स्टार्टिंग, हा. सुरुवातीला. कवाच पाहिला नाही, हा. जिन पाहिला नाही, प्रेस पाहिला नाही, काहीच नाही. गेलो बाबा. हा. तर मग तिथं त्या जिनामध्ये वेगवेगळे कामं राहतात. हम्म. लबाडी. ते म्हणायचे तुम्ही लबाडी करता का? लबाडी म्हणलं बा, लबाडी काय भानगड असती. हा. आता लबाडी म्हणजे आपल्याला काय वाटतं, लबाडी म्हणजे खोटं बोलणं. खोटं बोल. हा. पण ते 9 लबाडी असतात, ते कापूस दाबायला गाठ बनवतात. हा. ते काम, त्याला जास्त मजुरी पडायची बा. हा. हा. पण मी हलकंच काम केलं हम्म. जारीवर. हम्म. जारी म्हणजे काय की ते भोत असतात ना हा. कापसाचे, ते लोटायला.
स्टार्टिंगला केलं ते. हम्म. आम्ही आणि आमचा मेवना जामठीचा पाहुणा होता. हम्म. आता ती एकावर एक असे 3 थर मारायची त्या बोंद्री ज्या ते मग एकदा त्या हुकानं ओढायचं. त्या हुकानं वरता वरता काय झालं ती बोंद्री पाठीवरच पडली किंवा मधात दबलो. हा मधात दबल्यावर ती बोंद्री अंगावर पडली ना. आमचा मेवना पाहुणा आमचा मेवना दबला 2-4 माणसं जमा केली तर आपण ते काम सोडून दिलं. म्हणलं नको वा. मग दमगिम लागला असेल, चपले असेल काढलं त्याने ताबडतोब काढलं ना. माणसं जवळच होते ना. पण ती बोंद्री पडल्याच्यानं सोडून दिलं. म्हणलं हे कामच नको. आधीला वाढलं. आंध्रामध्ये गेलो होतो. त्यानंतर पुन्हा गेले होते? नाही, डबल गेलोच नाही. ते कामच सोडलं. मग आता कोणी जर गेलं तर म्हणतो नाही बा ते काम करू नये. मग आता मग त्यानंतर हे गावातच काम केलं? त्यानंतर ते काम सोडलं. मग शेतात काही दिवस केलं. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे आलो नारायणगावला. तिकडे नारायणगाव म्हणतात. नारायणगाव आम्ही नगरला यायचो. तिथून काम करायचो. कांदे कापायचे. नारायणगावला गेलं काय ते माणसं नगरहून यायची. बैलाचा बाजार असल्यासारखा नगरच्या स्टेशनवर उतरला तर ती शेतकरी यायची. शेतकरी आले चांगलं माणूस धाष्टपुष्ट पाहायचंय. ते बैल बाजारात कसं हिंडतात तसं ते नगरच्या स्टेशनवर हिंडून त्याच्या पसंत पडेल त्या माणसाला म्हणणार बा तुम्ही येता का? हो राव. मग मजुरी किती घेता सांगायची आपण. तिथून ते त्याच्या गावात न्यायचं. आणि तिथं मग 2-4 दिवस 5-6 दिवस काम लागलं तर शेतकऱ्याचं ते करायचं. दुसरीकडे लागलं तर करायचं. नाही तर मग पुन्हा नगरला यायचं. पुन्हा स्टेशनवर यायचं? पुन्हा स्टेशन. 5-6 दिवस तिथं वावरात राहायचं का? वावरात ते आखाडे राहायचे. आखाडे घर बांधलेले वावरानेच. जेवण तेच द्यायचे. जेवण द्यायचं, चहा पाणी द्यायचं. आपण सकाळी 7 वाजता उठलं, दात घासायचे, आंघोळ करायची, चहा प्यायला लागलीच कामाला मिळायचं. संध्याकाळी दिवस माळवतो. दिवसभर? दिवस माळवतो. दिवस माळवल्यावर सुट्टी. टाइम घड्याळीचा नाही. दिवस उगवला की सुरुवात, माळवस्तोर करत राहा. ते किती दिवस काम केलं? ते त्याला जवळजवळ असं म्हणा की त्याच्यावर मी पोराला शिक्षण शिकवलं. ते काम बरेच दिवस केलं. मग ते उन्हाळा करायचे का? नाही, उन्हाळा 4-5 महिने. 4-5 महिने इकडं आपल्या इकडं सोयाबीन झालं. सोयाबीनचे काम संपलं की तिकडे जायचं. पाणी पडायच्या टायमाला पुन्हा गावावर यायचं. उन्हाळा तिकडं आणि अर्धा हिवाळा तिकडं. खाणं द्यायचं, जेवण खावण द्यायचं. काही माणसं चांगली भेटायची, काही खराबही भेटायची. काही खायला चांगलं द्यायची, काही बाजरीची भाकर नुसतं पाणीच द्यायचं. त्यात तेल नाही काहीच नाही. मग लय माणसं असतील ना असे तुमच्या बरोबर काम? नाही, 2-4 जोड्या 5-6 जोड्या जशा लागल्या का तसं शेतकरी नेतात. लय मोठे काल जेवढं काम आहे तेवढंच ते घेऊन जातात. पण कांद्याच्या वेळेस राहायची 5 जोड्या 6 जोड्या 8-10 जोड्यापर्यंत राहायची. 20 माणसा लोक राहायची. तर मग वावरातच जेवण आणायची ती. तिथंच पाण्याच्या सोयी. बाजरीची भाकर. आपल्या इकडे बाजरीची भाकर मला खावटत नसतं. बाजरीची भाकर म्हणलं भुकत जायची म्हणे. तर म्हणा तुम्ही गव्हाची द्या. कायची गव्हाची देतात ती? म्हणायचं आम्हीच खातो तुम्हाला कुठून द्या? आम्ही जे खातो तुम्हाला द्या रे बुवा. मजुरी किती राहायची? आणि जोडीमध्ये म्हणलं तर 350 रुपये जोडीपासून काम केलं. दोघं दिवसभर 350 रुपये जोडी. आता 1000 रुपये झाले. आता 500 रुपये एका माणसाला. पण खाण्यापिण्यात द्यायचं. मग ते सोडलं. मग त्यानंतर मग गावातच कामं केली? गावातच. गावात म्हणजे आतापर्यंत नाही सोडलं मी ते. आता इथं पुण्याला आलो ना तर आता सोडलं. आता वाटतंय रे जावं. आता कांदे आता लागतात बा. आता कांद्याचा सीझन उन्हाळी कांदा होता लागून चालू झाला. मला बरोबर फोन करायचे. फोन नंबर आहे त्याच्यात. कांदा काटाय म्हणसाल ना तुम्ही की पहिल्यानं काय बोट कापायची. पत्रा राहायचा कांदा कापायला. तुम्ही पाहिला नसेल पत्रा त्या पत्रावर पहिल्यांदा बोटच कापायची. आता त्याची सवय झाली. आता पत्रा जरी ठेवला ना एकदा ठेवायचा तुम्हाला बोटच कांदे कापायचे. आता तेवढी प्रॅक्टिस झाली तुम्हाला? प्रॅक्टिस म्हणजे एकदा फक्त पत्रा ठेवायचा. पत्रा ठेवतो ठेवला का मग तुम्हाला गप्पा हाणायच्या. इकडे तिकडे पाहूनही कांदा काढता येते. मग ते माणसं म्हणायचे तुम्ही इकडले ते का काय? नाही ते काम बरं वाटते का? आता हे करायला हे बरं आहे? आताच काम जर म्हणलं फक्त
काम तर बसून दोन्ही बी आहेत. हा. आता हे सिक्युरिटीचं करतो इथं, हे बसून आहे. पण उजू काही मन तिकडे होते, कारण त्या ठिकाणी पोटभर जेवण करते, वातावरण असं मोकळं राहते माणूस. खेड्यातलं वातावरण, हा. उन्हाळा मस्त आंबे, शेतातलं वातावरण बी चांगलं राहतं. खेड्यामध्ये जेवण जात नाही. येळभर काम करा तुम्ही, येळभर काम करून दुपारा जेवाय बसा, सगळे माणसं जेवाय बसते ना, ते माणसाला 2 घास जास्त जातात. आता तुम्ही हॉटेलीत बसा, हॉटेलीमध्ये तेवढं कोणी कोणाकडे पाहत नाही, बोलत नाही. पण झाडाखाली बोलून कोणी खाते, भाजी खायची. कोणी म्हणते कांदा आणते बाबा, कापून दे रे, मस्त जेवण जात. नंबर 1 शेतीचं जीवन नंबर 1 आहे. आता पुण्यात करमते पोहरायला करमते, पोहरायला पुण्यामध्ये करमते, पण मग उजू काही मला खेड्याकडेच वाटते, घरी गावात. आता बी इकडे जर पैसे असेल तरी आता वाटते आपल्या खेड्यात आपलंच गाव घर, कारण कोणी बोलायला नाही इकडे. बोलायला राहतात, पण जे माणसं बोलणार आहेत आपले जीवाभावाचे, पण एखादं सुख दुःख विचारणार ते गावात आहे. त्यामुळे आमचं मन गावात आहे. आता जायचं गावात नाही, इकडे तर कायम करणारच नाही मी, गावाकडेच जाणार. ते पोरं राहतील, पोहरायला करू द्या, त्याला करमते इकडं. गावाकडे गेलं तर 8 दिवस वाटत नाही मला, पर्यायच नाही त्याला. पण एवढं खरं आहे की इकडं पैसा भरपूर भेटते. तसं काम रोज लागते, काम दररोज लागते. ज्या कंपनीमध्ये, ज्या कंपनीत काम करतो मी, तिथं काम काहीच नाही. जायचं संध्याकाळी, बसायचे पैसे, बसायचा कटाळा येते. गावाकडे सगळे पण काम नाही, पैसे नाहीत समजा, असं पैसे नाहीत, पैसाच नाही आहे ना. 15 दिवस काम मी काढतो, 15 दिवस काम लागते तर महिनाभर बसून खाणं लागते. एका महिन्यात कामच नाही लागत. 15 दिवसाच्या पैशावर कसं दाखवा, दाखणारच नाही. सोयाबीनचं सीझन जर म्हणलं सोयाबीनचं, तर जास्तीत जास्त 15, 20, 25 दिवस महिन्याच्या आतच होते, महिन्यात तर नाहीच. आता शेतात कामं कोणती, निंदायची कामं नाही राहिली, फवारणी आल्या. झालं डवरायची कामं नाहीत, फवारणी म्हणजे तणकटात तणनाशक आहे, पेरायचं काम नाही, ट्रॅक्टरनं. माणसावर कामच नाही. बरोबर. शेतीत काय करायचं, बैल कोणा ठेवले, तो बैलच नाही राहिले. बैल नाही, पोळा गिळा बी भरत नसला आता गावात. पोळा पहिल्यानं काय होतं की आपल्या बुधवाड्यात भरपूर बैल होते बरं. आता यावर्षीचा जर म्हणलं तर आमच्या बुधवाड्यात एकही बैल नाही, तोरण बांधायचंच काम नाही पडलं. अशी परिस्थिती. बैलच नाही, आपलंच नाही, त्या शेतकऱ्याजवळही नाही राहिले. चिखलाची बैल करायची मस्त, आणि नाही तर बैल धरायला मध्ये यायची बरं. पोळ्यामध्ये बैल तोरणातून आणायचा, घरी गेले की त्याला कुखू लावायची, त्या बैलाला निवत द्यायची, आपल्या गळ्यात करदुरा टाकायची. पुन्हा पाया पडायला जायचे ना ते घरी. ते झालं का त्याच्यानंतर ते बैल मिरवायचा अगोदर, ते आणायचा, कोठ्यात बांधायचा, कोठ्यात बांधला, त्याला चारा पाणी केलं, टाकलं का लागलीच मग घर परत पाया पडायला जायचं. माणसं ते मथारी पथारी बसलेले राहायचे, ते पहिलेच पाय जोडून राहायचे. उठाउठी त्याला परेशानी ना, सगळं गाव हिंडायचं पाया पडायचं. असं घर एकच सोडायचं नाही. आणि पाया पडायला लय मजा यायची आम्हाला ते यायची मजा. आता ते नाहीच आहे. काय हो, आता पाया पडायला जेवण त्याच्या खाल पाया पडायचं, त्याच्या पाया पडून फायदा काय असं म्हणतात. आम्हाला त्यावेळेस वाटला नाही, असं वाटत आहे कोणाच्या पाया पडावं. त्यानं दर्शन त्या पुन्हा आवर्जून द्यायचे बिचारे, पाया पडला का पाठीवर हात. असं होळी गिळी तर असं व्हायचे का चांगले, होळी पंचमी समजा, होळी नंबर 1 होळी, रंग टाकायचे, रंग मी मजा यायची, हशी मजाक मध्ये. होळी तर नंबर 1चा सण होळीचा, गड्याचा. असं ते झोके खेळायचा सण. झोके ते बायाचा, पंचमीचा ते बायाचा, पण गडी खेळायची होती. पत्ते खेळायचे का मग तुम्ही, खेळायचे का? नाही, पत्ते खेळायचे काही काही, पण आपल्याला पत्ता येत नाही. पण आम्ही ते
त्या ठिकाणी घोरपड म्हणायची बा. आता घोरपड तुम्हाला समजते की नाही काय माहित. हा. घोरपड बांधायची झाडाला, झोक्यासारखंच राहायचं ते. हा. मग ते घोरपडीवर चढायचं. असं. ती पायात मजा वाटायची. हे माणूस पडायचं घोरपडीवर खाली हा. दणकन. हा. घोरपड आता पाहण्यात आहे का नाही, पण आता नाही राहिल्या. पंचमीला सगळ्या बाया पोहली झोका खेळायला. मी काय म्हणतो, असं वाटायचं की सगळ्यात मोठा झोका आहे त्याच्यावर एकदा झोका खेळायला. लेकी बाई नाही, पण तेव्हा होतं समजा सगळं चांगलं, पण तेव्हा तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी चांगलं होतं. आता आपल्याकडे पैसा नाही, खाणं पिणं नाही, धड काम धंदा नाही, म्हणजे जरा तेव्हा घाणीच होत्या ना. नाही, घाणी तर भरपूर होत्या ना. घाणी सगळ्याच्याच जवळजवळ गावातून एखादा दोन श्रीमंत होतं, सगळेच काय बरे नव्हते. पण कसं करायचे, काहीच्या घरी जास्त पदार्थ बनवायचे, पोळ्या गिळ्या येऊन तर गरीब. तेव्हा म्हणजे जरा हे होतं, अशी माणुसकी होती, मोळा होता असं म्हणा. माणुसकी म्हणसाल ना, की मोळा एवढा होता. घरी खायला जरी नसेल तर समोर तर पाहुणा जर आला का, त्याला वाटत आपण पाहुण्याला भरपूर काहीतरी बनवावं, 2 दिवस राहावं. पाहुण्याला जायचं म्हणजे त्याच्या जीवावर यायचं, थांबा बाबा जाऊच नका. आणि पाहुणा आला की वाटत आहे की आपल्या घरी देवच आला. आता नाही तसं काय. नाही हो, आता ज्याचे पाहुणे त्यानंच ओळखायचे. आता पहिला पाहुणा जर आला, कोणाचाही असला का त्याला चहा पिया नाही, कोणाचाही बी. आपल्या गावात पाहुणा आला तर चहा पियाचं, ते बसायचं, बोलायचं. आता ज्याचा पाहुणा त्यानं पाहुण्याला पण ओळखणं तर नाही. आता पाहुणे बी आले तर घंटाभर राहिले की चालले. पाहुण्यालाही टाइम नाही. आता पाहुण्याला मी म्हणतो, पाहुणे कुठे काय मौतीच्या ठिकाणी, या ठिकाणी पाहुण्याला तुझ्या घरी पण येईल वापस. त्या स्मशानभूमीतून तिकडच गाडी तिथं लावायची, तिथंच हे करायचं की निघायचं. त्याला विचारलं बा, तू आता तू काही सोडून दे, दुःख धरू नको. काही नाही, ते बोलायचं राहिलं, ते काहीच बोलायचं नाही. फक्त आला का तिथं थांबायचं, तिथून निघून जायचं. म्हणजे आता एवढा काळ थांबायची, त्याला त्या माणसाला जेव भरायची, भाकरी यायची, एकूण जेव भरायचे, संगत जेवायचं. त्या त्या घरच्या माणसासोबत जेवायचं पाहुण्यांना पण. काहून की वाटत आहे हे जेवणार नाही, याला दुःख नाही मोठं. आणि खरंच माणूस काय जेवते का नाही. आता ते त्याचं काय, ते जेव का न जेव तर काही हिंदन न राहिलं, जेव नाही तर नको जेव. आता म्हणजे माणुसकी जरा राहिलीच नाही असं म्हणा ना. माणुसकी जवळजवळ कमी झालेली, माणुसकीचा पत्ता नाही राहिला. अहो, तुम्हाला गावात एखादा माणूस जर बिमार जर पडला का, तर या काठाचा माणूस, या कोपऱ्याचा माणूस त्याच्या घरी जाऊन पाहायचं, माणूस दिसला नाही, बिमार पडलाय, काय दुखायला बघतो, त्याला जाऊन बोलायचे, बसायचे, तू दिसलाच नाही. आता जवळ जर एखादा माणूस एक्सपायर झाला, मेलं का, तर ते इकडल्या काठाने दुसरीकडून कामाला निघून जाते. शेजारी जर मरण पावला तर ते बाजूला एखादं मथार कोथार म्हणतात, तुम्ही राहणं, आम्ही आमचे कामं करतो. कंडिशन आताची. तुम्ही म्हणता माणुसकी कमी झाली नाही, मयाच कमी झालेली लोकांची. कुठं राहिली माया सांगा ना. पहिला काळ चांगला होता का आता तर चांगला आहे? पहिला काळ पाहिल्याशिवाय पहिला काळ जवळजवळ 100% चांगला होता बरं, मयाचा माणुसकी या बाबतीत. आताच्या काळात जर विचार केला, दोन्ही पद्धती आहेत. कारण त्यावेळी दवाखाने नव्हते, व्यवस्था नव्हत्या, जी आयसोय व्हायची, पण माणुसकी होती. दवाखाने नव्हते, आता दवाखाने सगळे सुविधा निघल्यात, माणुसकी कमी झाली. म्हणजे काही सुधार झालाय, काही गोष्टीला आपण मोकलो. आता माणुसकी विकत नाही भेटत, तुम्हाला काही विकत भेटत. पैशाला तुम्ही काही घेऊ शकता, माणुसकी मया हे भेटणार ते मनातच लागतं. आता दवाखान्यात जरी गेलं का, त्याला मी म्हणतो ते खात नाही, आपल्याला माहिती ते खात नाही काही. त्याला शेप घेऊन जायचे, त्याला काही घेऊन जायचं. अहो, ते खात नाही. जेव्हा ते चांगलं होतं तेव्हा तुम्ही त्याला काही देत नाही. जे खात नाही का त्याला नेऊन द्यायचं. आता अशी माणुसकी आहे, कंडिशन तशीच आहे. अहो, आता जर माणूस आपण जर गेलो का, कोणाच्या घरी पाहुणे जर गेलं तर ते काय जेवण करायचं, बसायचं, त्याला त्याच्यानंतर लागलीच मोबाईल काढला का,
ते इकडे मोबाईल पाहिलं ते तिकडे मोबाईल पाहिलं, ती खुशाली नाही आणि काहीच नाही आणि काहीच नाही. कंडिशन आहे. बरोबर. कारण सगळे गुंग झालेत, मोबाईलात गुंग झालेत, आपापल्या याच्यात गुंग झालेत, कोणी कोणाचा विचारायचा आहे. तुला 100% नाही म्हणतायत सगळं जगत झालं तसं म्हणून, पण जवळजवळ जास्त प्रमाण झालं. पण आता प्रगती बी झाली ना समजा. आता जसं कपडे लत्ते प्रगती भेटतात चांगले, आहे का नाही? खाणं पिणं प्रगती. भेटतंय, शिक्षण चांगले शिकायला लागले आता. हा, तर ह्या बी गोष्टी झाल्या ना. तुम्हाला सांगितलं ना, काही गोष्टी आपण गमावल्या, हा. तर काही काय? कमावल्या तर काही गमावल्या. बरोबर. तुम्हाला सांगितलं तेव्हा दवाखाने नव्हते, व्यवस्था नव्हती, पण माणुसकी गमावलेली. हे कमावलं ते गेलंय. पण पाहिल्या हिशोबाने आता जग चांगलं आहे, सगळ्या सुविधा तुमच्याजवळ. आमचा चुलता वारला, लिंबाळ्याला निरोप द्यायचा, लिंबाळ्याला निरोप द्यायचा. आणि निरोप द्यायला गेलो सायकलीवर, सकाळीच सायकलीवर बसून. तेव्हा म्हणजे असं निरोप द्यायला लागत नाही हो, होता. निरोप स्वतः जाऊन त्या गावात जाऊन सांगायचं की आमचा माणूस अचानकचा झालाय, आणि ते निरोपवाला येवोस्तोर वापस येवोस्तोर इकडे आणि मग नाही करायचं. थांबा, ते माणूस येऊ द्या, आपला नेरप्या येऊ द्या. मग तो नेरप्या गावात आला का त्याच्यानंतर इकडे कार्यक्रम करायचा, पायी जायचं. आता ते एका मिनिटात हो, ते मी कोण दवाखान्याच्या बाहेर नाही निघत. माणूस मेला की ते सगळ्या माणसाला माहिती झालं. माणूस दवाखान्यातून माणसं मसनवट्यात येऊन बसायले, काय सांगू तुम्हाला. अशी परिस्थिती. हो ना, वाट पाहिली केव्हा जाते. केव्हा येते ते, केव्हा येते. कंडिशन लय खेळ, लय जागी झालं. आहे बरोबर आहे. एवढं सुधार झालाय ही मान्य आहे. पण तुम्हाला सांगितलं काही दुःखाच्या गोष्टी आहेत बरं. आता काही तुम्ही पुस्तकं वाचन करता का? पुस्तकं वाचन, वास्तवाला पुस्तकं वाचनाचा मला पहिलाच छंद आहे. कोणाची पुस्तकं, जर नवीन कोणाचं पुस्तक, आमच्या गावात संपत गुरुजी मास्तर, त्याला पुस्तक वाचायचं लय छान. आणि मी त्याला पुस्तकं जाऊन मागायचो, ते द्यायची नाही. आणि त्याला ते एका दिवसाच्या नाही, 2 दिवसाच्या बोलून द्यायची, उद्या पुस्तक आलं पाहिजे. पुस्तक वाचायचा लय उल्हास. आता मोबाईलामुळे याच्यामुळे काही तेवढी. मग तुम्ही वाचले असतील ना काही पुस्तकं बाबासाहेबांच्या जीवनावरची? वाचले बाबासाहेबांच्या जीवनावरचे पुस्तक वाचले. त्यानंतर हु आज क्षुद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक, भगवान बुद्धांचा धम्म, हे तर जवळजवळ बरेच दिवस वाचलेलं आहे. ग्रंथच चालू होता आमच्या गावात. त्यानंतर फकीरा कादंबरी, त्यानंतर श्यामची आई, वाचलेली. वाचण्यात आले. वाचण्यात पुस्तकं फार चांगली, पण काही आपल्याला भेटले नाहीत. मला सगळ्यात जास्त आवडलं साने गुरुजीचं पुस्तक, श्यामची आई. ते पदर गिदर येऊन किंवा आंघोळ घातलं तर ते लेकरू म्हणते की नाही, मी पायवल्ली होती, मायनं पदर टाकला होता, याच्यावर पाय ठेव आणि तू इकडे. ते सीन फार मस्त होता. यात 2 अर्थ होते की तू जसे पायाला मळ लागू नये म्हणून जपायला, तसं मनालाही मळ लागू नको. ते फार सारांश फार चांगला आहे तुझ्या मातला श्यामची आई.